नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहे का? तर आज मी बनवायला लागले बघा आळूच्या वड्या. तर इकडं आळूची पानं आहेत मस्त मोठी मोठी, हे बघा असे मोठे मोठे आळूची पानं आहेत. आणि हे आळूची पानं मी त्यांच्याबरोबर कामाला गेलती ना, तर मग तिथं होते त्यांच्यातून काढून आणलेले आहेत विचारून त्यांना. तर इकडे बघा गूळ घेतलेला आहे मी, इकडे 2 लिंब चिरून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडंसं अद्रक, ओवा आणि जिरं ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता ही पेस्ट. त्याच्यानंतर ना लिंबू, गुळाचं पाणी का टाकायचं का तर थोडंसं तिखट गोड आंबट असं लागलं पाहिजे. आणि हे लिंबू कशामुळे टाकायचं का तर हे आळूचे पानं जे आहेत का नाही हे चरचर करतात खाल्ल्यानंतर ना, तर ती चरचरपणा कमी करायसाठी आपल्याला ही लिंबू टाकायचं आहे. हळद, तुम्हाला वरतून थोडंसं लाल तिखट टाकायचं तर टाका. त्याच्यानंतर मीठ आणि थोडंसं तीळ. तर चला प्रोसेस करून घेते मी, बाकीची रेसिपी तुम्ही बघत राहा. तर बघा आता बेसनचं पीठ मळून घेतलं आहे बघा छान मस्त. इकडं ठेवलं एक पातेलं, त्याच्यावर ठेवले चाळण जरा थोडीशी मोठी घेतली बरं का मी, कारण काय झाले आळूची पानं हे अशी मोठीची मोठी येते त्याच्यामुळं थोडंसं त्याला मोठं लागते चाळून त्याच्यामुळं. तर बघा आता असं पूर्ण आता आपण लावून घ्यायचं याला. त्यात असं चरचर लागून म्हणून काय टाकलं जातं? त्याच्यात टाकलंय मी सांगितलं की त्यांना, लिंबू टाकलंय, गूळ टाकलाय थोडासा त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून. आणि मेन म्हणजे फरशी मी पुसून वगैरे घेतली बरं का. तुम्ही म्हणता लगेच नेहाताई असं फरशीवर काय आहे, तर फरशीवर आळूची पानं आहे ते. नेहाताई पण आहे फरशीवर, नेहाताई पण फरशीवरच आहे. त्याच्यामुळं इकडून एक असं लावलं की इकडून एक लावायचं असं. ती वेगळी सिस्टीम आहे तुम्हाला नेहाताईची पद्धत. हां, नेहाताईची पद्धत आहे अशी बघा. आजपासून नेहाताई म्हणायचं. हां, काय म्हणायचं नेहाताई, मामी म्हण नेहाताई, नेहाताई. तर चला बघा असं पूर्ण भरून घ्यायचं. आणि मी जास्त पाणी लावत नाही बरं का, 2-2च लावणार आहे त्याच्यामुळं जरा जास्त होते मग. हां, जास्त लावल्यावर ती वेगळी सिस्टीम आहे, ती आळूच्या वड्या वेगळ्या करायची, ही वेगळी सिस्टीम आहे. तर काय आता त्याला असं थोडं करत राहायचं. ह्या गाड्या पण तर नाही, अशा गाड्या आता आमच्या व्हिडिओच्या टायमिंगलाच तुम्हाला गाड्या पळवायच्या त्या. मग काय तर बघा आता असं झालेलं आहे. ओके, तर आता ही अशी वडी ह्याच्यामध्ये ठेवून द्यायची. तर आता ह्या सगळे आपण वड्या तयार करून घ्यायचे ते. आणि पूर्ण झालं वापरून की मग तुम्हाला दाखवते. आणि वाफ पण किती मिनटं द्यायची, मोजून 10 मिनटं वाफ द्यायची फक्त त्याला. ओके, तर चला घेते मी एवढं करून. झाले बघा आपल्या आळूच्या वड्या तयार. आता ह्याला फक्त फ्राय करायचं आहे. तर मी निम्म फ्राय करणार आहे आणि निम्म रश्श्यातली भाजी बनवणार आहे, वड्याची भाजी पातळ. ते पण तुम्हाला दाखवते, खूप छान लागते बरं का ते पण. तर बघू आता मी इकडे कट करायला घेतले, छोटे छोटे पीस तयार करून घेणार आहे आता. बघा आता हे जी पेस्ट बनवून घेतली बघा, ह्याच्यात कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि एक टोमॅटो टाकलेला आहे. खोबरं टाकायचं आहे होतं, पण आता इमर्जन्सी नव्हतं त्याच्यामुळे काही टाकलं नाही, त्यामुळे एवढ्यावरच भागवणार आहे. आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकायचं. तर आता तेल गरम झाले, त्यात टाकूया आपण जिरे, थोडीशी मोहरी आणि ही पेस्ट. त्यात टाकूया आपण सुहाना मसाला, थोडंसं 1 चमचा तिखट, कारण ह्याच्यात हिरवी मिरची पण टाकलेली आहे ना आपण. तर थोडीशी टाकूया हळद. आणि इकडे ठेवलं पाणी गरम करायला थोडंसं. इकडे केल्या ज्वारीच्या भाकरी आणि ह्या घेतलेल्या ते कट करून अशा आळूच्या वड्या. तर आता मसाला एक मिनिट आपण तळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया थोडंसं. आता आपल्याला जेवढ्या आळूच्या वड्या ह्याच्यात टाकायच्या तेवढ्या टाकायच्या आणि नॉर्मल ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. लय पातळ पण नाही, लय घट्ट पण नाही, नॉर्मलच अशा आपण करायचं. आता ह्याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करूया. ओके, आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं.
आळूच्या वड्यात आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं प्रमाणानुसारच टाकायचं आता मीठ ह्याच्यामध्ये. आणि शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट टाकत नाही बरं का मी, पण आता खोबरं नव्हतं त्याच्यामुळे मी आता शेंगदाण्यावर भागवायला लागले. आणि शेंगदाण्याच्या कुटाची पण भाजी छान लागते आळूच्या वड्याची. तर चला आता ही तर प्रोसेस झाली आपली तयार. वड्याची आमटी थोडंसं गॅस बारीक करते. आता ही ठेवूया साईडला. आणि तेल ठेवलं होतं मी ओतून ह्याच्यामध्ये. आता ह्याला फ्राय करून घेऊया आपण. आता इकडं पण सेम प्रोसेस, फक्त पाणी ओतायचं नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये टाकूया जिरे, मोहरी आणि लसूण फोडणीला. छान लागतं बरं का, लसणानं पण टेस्ट येते. आपण ह्याच्यात लसूण टाकलेलंच आहे, पण तरी पण वरतून लसूण टाकूया आपण. आता ही वड्या ह्याच्यामध्ये टाकूया. आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेते मी अगोदर. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकूया लाल तिखट, सुहाणा मसाला थोडासा, आणि थोडंसं तीळ. आता ह्याला मिक्स करून घेते. आता खोबऱ्याचा खिस नाही खोबऱ्याचा खिसच लय अवघड झालं आहे. आता दुकानं पण बंद झाले, त्याच्यामुळे थोडंसं आपण टाकूया याच्यावरती शेंगदाण्याचं कूट. आणि तुम्हाला आळूच्या वड्यात तळून घ्यायचे असतील तरी पण तुम्ही तळून घेऊ शकता, आणि असं पण फ्राय करू शकता. असे फ्राय केलं ना तर खूप छान लागतात. गरम गरम चांगले लागत नाहीत, पण थंड झाल्यानंतर एकदम म्हणतात ना, शिळं झाल्यानंतर चांगलं लागतं. तर तसं देखायला मग आता तू आली का? आली आली का? वासावरच आली का तू पण? आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण. सगळं झाल्यावर आली की हा तिथं घामानं पाक चक्कर यायची बारी झाली मला, माहिती का? तोंड माझं कसलं झालंय काय जरा चालली अजिबात नाही. तर आता ह्याच्यावरती आपण थोडीशी टाकूया कोथिंबीर. काय तू सुगडं नाही, मीठच टाकलं नाही त्याच्यात. तू मीठ टाकायच्या अगोदर तुम्हाला खायची सवय लागली होती ना लय. मला नाही, घाई झालती घाई. मला नाही तर मला नव्हतं खायचं. माझं काय त्याचं चुकलं. मी खायचं होतं. रेसिपी करत होती ना माझी. आता कोथिंबीर म्हणलं कोथिंबीर टाकायची, टाकली. आता चवीनुसार वरतून मीठ टाकायचं थोडंसं, कारण त्यांना घाई झाली होती वड्या खायची, खूप दिवसातनं केल्या होत्या म्हणून. त्याला मी काय करू शकते. होय असू द्या, असू दे. तर चला आता कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं. ह्याला मिक्स हलवूया. इथं तोंडाला पाणी सुटायला लागलं. कसं कसली भारी झाली बघा आळूची वडी. काय सांगू तुम्हाला, लय भारी वास यायला लागलाय. आता ते आमटी तर काय मला हे होत नाही बरं का. आमटी काय खात नाही ती, मला काय आवडत नाही. पण ही त्यात मीठ आहे का बघू द्या मला आता. ओके, आमटी काय मला आवडत नाही, पण ही वड्या एक नंबर. चटकेची लयच आहे ग. आता हे बघा, ही एवढा ती मी नाही केलेलं आहे. माझं मीच केलंय. मी सांगायला लागले माझं मीच केलंय, त्यामुळे मलाच आवडायचंय, कारण मी कधीच खाणार एवढं सगळं, माहिती का? असंच ते आमच्यात ज्याने केलंय त्यांना हे करायचं, पण खायचं 10 जणांना, एवढं मात्र खरं आहे आमच्या घरात. होय, चला काय नशिबाला आले भोगायचं. होय, जाऊ दे, जसं असेल तसं असेल. गाडीला एक चाक म्हणल्यासारखं 4 चाक असते ती. काय असू दे, तिला जाऊ. या घराचा हरभरा तुझ्याच नावावर आहे. माझं नावावर आहे हरभरा. आणि उतार तुमच्या नावावर आहे, हरभरा आमच्या नावावर आहे. नाही. तुमचा हरभरा नको, गहू नको ना, जावे नको. आपलं चाकी माझं, मी आपलं बाहेर कूलर खाली जाऊन बसते. हरभरा नावावर आहे म्हणे माझं. बरं झालं, बरं तेवढंच हरभरा केला. हरभरा तुझ्या नावावर आहे, बांध आमच्या नावावर आहे. बांधायला तुम्हाला बांधायला बांधायला. चला घेते आवरून पटापटा. घेतला आवरून झाल्यावर एक छान मस्त आळूची वडी तुम्हाला खाऊन टेस्ट करून दाखवते. ओके, तर आता ओके मध्ये झालं का सगळं साफसफाई करून? हो, सगळं झालं का? झालं ना आता? सगळं झालं. हा, आता जेवायला घेते. आणि पहिलं तर तुम्हाला मी एक आळूची वडी खाल्ली बरं का. एकच नंबर झाली, एकच नंबर. मस्त खाऊन बघते. असं नरड्यात जळजळ करत नाही, काही ना काही नाही, एक नंबर झाली बघा. जळजळ का करत नाही तुम्हाला टिप्स सांगितले मी. जेवढा लिंबाचा रस तुम्ही त्याच्यात ऍड कराल ना, तेवढं जळजळ कमी होते. मी 2 लिंब टाकले, तुम्ही 2-3 टाकू शकता, काय हरकत नाही. लिंबानं काहीच होत नाही, उलट चांगलं असते. तर आळूची वडी खूप म्हणजे खूप छान झाली आहे.
लयच कालवा येतोय. बाहेर काय झालंय फोन मी किचन मध्येच बसून जर जेवण केलं तर बाहेर बसून काय करू ताटावर बसून मग आता ती चला आता बाहेर घेऊन तसंच ताट. तर आता ही ताट मी बाहेर घेऊन जाते बाकीचं सामान पण घेऊन जायचे बाहेर. तुम्हाला आळूच्या पानाची रेसिपी म्हणजे आळूच्या वड्या आळूच्या वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही पद्धत माझी करून बघा एकदम सक्सेसफुल होते. आपलं काय तसलं हे नसते ऑनलाईन दाखवायचं एक आणि करायचं एक तसलं काय नसते. लाईव्ह लोकेशन असते. ते लाईव्ह व्हिडिओ म्हणतात ना ते तसं मी लाईव्ह लोकेशन तुम्हाला सांगितलं. तर चला मी जेवण करून घेते भूक लागली खूप आता गरमीनं पाक ही झालंय सगळं जरा कूलरची हवा खाते. आणि तुम्ही पण जेवण करून घ्या आणि छान राहा मस्त राहा. उन्हातान्याचं सरबत करून प्या. नाही. आणि आमच्या चिव सारखं कलिंगड असं डीप फ्रीज मध्ये ठेवायचं आणि त्याचा झालाय बघा दगड. बरं हो का. उन्हा तानाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस सावलीत जावं. तर चला मग टाटा बाय बाय. बाय बाय.